दिल्लीतील शपथविधी दरम्यान मोदींचा मुख्यमंत्री फडणवीसांना कानमंत्र, सूत्रांची माहिती, प्रशासनात पारदर्शकता, प्रामाणिकता आणण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचा कानमंत्र दिला, सूत्रांची माहिती। त्यांचा तिरस्कार मला पुरस्कारासारखाच वाटतो। महादजी शिंदे पुरस्कारासंदर्भातील टीकेवर एकनाथ शिंदेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला। शिंदे सरकारच्या आणखी एका निर्णयाची चौकशी होण्याची शक्यता। एमएसपी आधारित शेतमाल खरेदीसाठी तत्कालीन सरकारनं निवडलेल्या एजन्सीबाबत नव्यानं धोरण ठरवलं जाणार। निकषात न बसणाऱ्या एजन्सीची मान्यता रद्द होणार। एमएसपी बाबत व्यापक धोरण ठरवण्यासाठी नव्या समितीची घोषणा। नीलम गोऱ्हे निर्लज्ज, त्यांचं कालचं वक्तव्य ही विकृती। गोऱ्हे पक्षातून जाताना घाण करून गेल्या। संजय राऊतांचा नीलम गोऱ्हेंच्या कालच्या वक्तव्यानंतर हल्लाबोल, तर साहित्य संमेलनात झालेल्या चिखलफेकीला पवारही जबाबदार, राऊतांचं वक्तव्य। बाईला तुम्ही निर्लज्ज म्हणता, तुम्हाला लाजा वाटत नाहीत का? संजय शिरसाट यांचा राऊतांच्या वक्तव्यावरून घणाघात। पुण्यात उमेदवारी देण्यासाठी गोऱ्हे यांनी किती पैसे घेतले? लक्षवेधी घ्यायला नीलम गोऱ्हे किती पैसे घेतात? संजय राऊतांचा सवाल। माझ्यावर हक्कभंग आणा, माझ्याकडे सर्व माहिती, राऊतांचा गोऱ्हेंवर हल्लाबोल। ठाकरेंच्या शिवसेनेनं मराठवाड्यात पैसे घेऊन तिकीटं दिली, ठाकरेंनी निष्ठावंतांना तिकीटं दिली नाही, राऊतांच्या आरोपांनंतर संजय शिरसाट यांचा पलटवार। नीलम गोऱ्हेंच्या मुंबईतील घराबाहेर बंदोबस्त वाढवला। कालच्या आंदोलनानंतर गोऱ्हे यांच्या घराबाहेरील बंदोबस्तात वाढ। ठाकरेंवर केलेल्या आरोपांनंतर गोऱ्हेंविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। नीलम गोऱ्हे पैसे घेतल्याशिवाय कुणालाही न्याय देत नव्हत्या, नाशिकचे ठाकरे गटाचे नेते विनायक पांडेंचा आरोप। गोऱ्हे कार्यकर्त्यांना मातोश्रीपर्यंत पोहोचू द्यायच्या नाहीत, विनायक पांडेंचा आरोप। माझ्याकडे नीलम गोऱ्हेंची संपूर्ण कुंडली, वेळ आल्यावर सर्व बाहेर काढेन, पुण्यातील ठाकरे गटाचे नेते अशोक हरनावळ यांचा इशारा। संस्कृत वाटत होते ते आता सर्वात घाणेरडे वाटतात, आदित्य ठाकरे यांची ट्विट करत नीलम गोऱ्हेंवर टीका। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, नीलम गोऱ्हे यांनी केला होता गंभीर आरोप। मराठी साहित्य महामंडळ खंडणी घेऊन संमेलन भरवतं, संजय राऊतांचा साहित्य महामंडळावर गंभीर आरोप। देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी निवडून दिलं, एकनाथ शिंदेंचा धनुष्यबाण, अजित पवारांचं घड्याळ जनतेनं निवडून दिलं। महायुतीच्या विधानसभा विजयाचं गणित सुरेश धस यांनी मांडलं। आमच्यासह गावकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करणार, अन्नत्याग आंदोलनावर ठाम, धनंजय देशमुख यांची भूमिका। धनंजय देशमुख एसपी नवनीत कावत यांच्या भेटीसाठी रवाना। करुणा मुंडेंच्या याचिकेवर आज परळी कोर्टात सुनावणी। धनंजय मुंडेंनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार। करुणा मुंडेंच्या नावावरील मिळकतीबाबत उल्लेखच नसल्याचा आरोप। कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अपिलावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी। म्हाडा सदनिका लाटल्याच्या आरोपात जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी। शिक्षेविरोधात माणिकराव कोकाटे यांचं न्यायालयात अपील। पुण्यात राज्यस्तरीय पणन परिषदेला सुरुवात। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितींचा आढावा। मंत्री माणिकराव कोकाटे आणि जयकुमार रावल उपस्थित। चांगल्या अधिकाऱ्यांना बदलीसाठी मुंबईत येण्याची गरज नाही, वशिला आणि शिफारसींवरून बदली होणार नाही, गुणवत्तेनुसार बदली होईल। नांदेडमधील कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण। रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून धंगेकर यांना पक्ष प्रवेशाची खुली ऑफर। रविभाऊ, आपण राष्ट्रवादी काँग्रेसचाही विचार करू शकता। रवींद्र धंगेकर यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याची साथ। देशभरातील एलआयसीच्या कर्मचाऱ्यांकडून राज ठाकरेंची भेट। 18 वर्ष होऊनही नोकरीत कायम करून घेत नसल्यानं नाराजी। राज ठाकरेच आम्हाला न्याय देतील, कर्मचाऱ्यांना विश्वास। मंत्री पंकजा मुंडे प्रयागराजमध्ये। पंकजा मुंडेंकडून महाकुंभमेळ्यात शाही स्नान। प्रयागराजमध्ये शिवसेनेचे मंत्री महाकुंभमध्ये त्रिवेणी स्नानासाठी दाखल। संजय राठोड, दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, भरत गोगावले दाखल। उपमुख्यमंत्री शिंदेही प्रयागराजमध्ये पोहोचले। विजय वडेट्टीवारांविरोधात नाशिकमध्ये आंदोलन। नरेंद्राचार्य महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे भक्त आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हजारो भक्त एकवटले। वडेट्टीवारांनी माफी मागण्याची आंदोलकांची मागणी। पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नरेंद्र महाराजांच्या अनुयायांचं विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात आंदोलन। नरेंद्र महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं अनुयायी आक्रमक। वडेट्टीवारांनी माफी मागावी, अनुयायांची मागणी। अलिबागमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात निषेध मोर्चा। नरेंद्राचार्य महाराजांबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी श्री संप्रदाय आक्रमक।